आज आपण आपल्या न्यूटन्स लॉ ऑफ मोशन म्हणजे टेस्ट 5 या टेस्ट 5 चे डिस्कशन घेणार आहोत. चला मग करूया सुरुवात. या डिस्कशन मधील जो डाऊट होता तो डाऊट आहे क्वेश्चन नंबर 2. अ मॅन of weight mg is moving up in a rocket with acceleration 4g. The apparent weight of the man in the rocket is, तुम्हाला विचारलंय the apparent weight of the man in the rocket किती असेल. चला मग समजून घेऊया. सो प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय, सो हियर इज हॅव्हिंग वन लिफ्ट is moving with an upward acceleration and there is a one person. ठीक आहे. नंतर या पर्सनचं जे वेट असेल ते ऑब्विसली वेट कुठं असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला. त्यानंतर यावरती जो नॉर्मल रिॲक्शन फोर्स ॲक्ट होणार आहे आणि याचं ॲक्सिलरेशन अपवर्डला असेल. आणि याचा जर इक्वेशन ऑफ मोशन जर घेतलं तर इक्वेशन ऑफ मोशन तुम्हाला माहिती मग कसं असणार आहे, एन मायनस एम जी इज इक्वल टू एम मल्टिप्लाय बाय ए, म्हणजेच एन इज इक्वल टू येऊन जाणार आहे एम ए प्लस किती असेल एम जी, म्हणजेच एन इज इक्वल टू एम मल्टिप्लाय बाय ए प्लस जी. हे असेल वेन एव्हर लिफ्ट इज मुव्हिंग इन अपवर्ड डायरेक्शन. आता त्यांनी ॲपरंट वेट जनरली फाईन करायचे, म्हणजे नॉर्मल रिॲक्शन जर फाईन केलं तर ॲपरंट वेट आपल्याला भेटणार आहे. आणि या ठिकाणी ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू दिली आहेत किती आहे. जे रॉकेट आहे याला लिफ्टच्या प्रॉब्लेमनी ट्रीट करतोय, जनरली आपण रॉकेट घेणार आहोत. सो रॉकेटचं जे अपवर्ड ॲक्सिलरेशन आहे ते अपवर्ड ॲक्सिलरेशन ए इज इक्वल टू किती असणार आहे 4g. एवढं व्हॅल्यू टाकून देऊ. सो एन इज इक्वल टू एम मल्टिप्लाय बाय ते किती आलं 4g प्लस जी, ते येऊन जातं एन इज इक्वल टू 5 mg. एवढा असणार आहे नॉर्मल रिॲक्शन फोर्स. आणि आपला आन्सर काय आलं, आन्सर सी इज युअर करेक्ट आन्सर. आता आन्सर की मध्ये क्वेश्चन 2 चा ऑप्शन सी आहे का ते एकदा आपण चेक करूया. सो क्वेश्चन 2 ऑप्शन सी यायला पाहिजेत. क्वेश्चन 2 ऑप्शन सी या ठिकाणी आहे, हे आपल्या आन्सर की मध्ये आपल्याला दिसतंय. ओके, चला मग यानंतर जो पुढील प्रॉब्लेम होता तो आता आपण सॉल्व करूया. सो नेक्स्ट प्रॉब्लेम जो डाऊटला विचारला गेला आहे तो मी घेतो आता. सो हियर इज द प्रॉब्लेम. 1 2 3 4 अँड 5th. हा प्रॉब्लेम नंबर 5 आहे इथं. ओके, सो दिस इज प्रॉब्लेम नंबर 5. आणि प्रॉब्लेम नंबर 5 काही विद्यार्थ्यांचा क्वेश्चन पेपर टेस्ट चालू असताना डाऊट आलते की सर याचे ऑप्शन दिसत नाहीये. आता सर्वांना इथं याचे ऑप्शन हे दिसत असतील असं कन्सिडर करतो. ठीक आहे, ओके. चला मग प्रॉब्लेम घेऊया. An engine of jet aircraft applies a thrust force of 10⁵ Newton during takeoff and causes the plane to attain a velocity 1 km/s in 10 seconds. आणि तुम्हाला विचारलं आहे ॲक्सिलरेशन ऑफ द प्लेन इज. तर प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे की ज्यावेळेस एक जेट इंजिन असेल ते फायर होणार आहे. इंजिन फायर झाल्यानंतर थ्रस्ट जनरली प्रोड्यूस होतो. आणि किती थ्रस्ट प्रोड्यूस झाला, तो फोर्स आहे 10⁵ न्यूटन एवढा थ्रस्ट प्रोड्यूस झाला. त्यानंतर त्याने एक वेलॉसिटी अटेन केली, ती वेलॉसिटी आहे 1 km/s, म्हणजेच ती आली 1000 m/s. एवढी वेलॉसिटी त्याने अटेन केली. आणि टाइम किती लागला त्याला, 10 सेकंद एवढा वेळ लागला. तर तुम्हाला विचारलं आहे मास ऑफ द दॅट एअरक्राफ्ट इज, मास ऑफ द प्लेन इज, असा सिंपलचा क्वेश्चन विचारतो. मग काय करणार बघा, मास फाईंड करायचं आहे. सो ऑब्विसली फोर्स इज इक्वल टू काय असतो, मास मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन. आता तुम्हाला इथं फोर्स माहिती आहे, ॲक्सिलरेशन माहीत करावं लागेल, म्हणजेच आपल्याला काय भेटणार आहे, मास भेटणार आहे. हे आपलं इक्वेशन 1. ॲक्सिलरेशन फाईंड करून घेऊ, चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम, म्हणजेच v2 मायनस v1 डिवायडेड बाय t2 मायनस t1. इनिशियली वेलॉसिटी v1 किती होती 0, टाइम t1 किती असताना 0 असताना, आणि v2 किती वेलॉसिटी अटेन केली आहे 1000 m/s एवढी वेलॉसिटी, आणि टाइम किती होता 10 सेकंद असताना, t2 इज इक्वल टू किती होता 10 सेकंद. मग आता या ॲक्सिलरेशनच्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया. ते येऊन जातं 1000 डिवायडेड बाय किती असेल 10. सो तुम्हाला ॲक्सिलरेशन भेटलं 100 m/s. आता एवढं ॲक्सिलरेशन आलं इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून देऊ. मग काय होऊन जातं बघा, फोर्स अपॉन ॲक्सिलरेशन इज इक्वल टू काय असणार आहे m.
सो वी गेट फोर्स किती आहे 10⁵ न्यूटन. ॲक्सिलरेशन किती आलं 1 म्हणजे 10⁵2 न्यूटन 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आता तुम्हाला मास भेटेल. सो वी गेट द मास 10⁵ वरती आले मायनस होऊन जाणार 10⁵3 kg एवढं त्याच्यावर काय असेल ते एअरक्राफ्टचं मास असेल म्हणजे 1000 kg एवढं त्याच्यावर मास असेल. ऑप्शन सो यू गेट दी ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर झालं सर्वांना? ओके. सो हा एक प्रॉब्लेम होता. त्यानंतर अजून एक प्रॉब्लेम विद्यार्थ्यांनी विचारला गेला आणि तो प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 6. सो हिअर इज द प्रॉब्लेम नंबर 6. नंबरिंग चेंज झाली. ओके, हा प्रॉब्लेम नंबर 6 आहे. आता हे प्रॉब्लेम नंबर 6 बघूया काय. अ फोर्स ऑफ 50 टाइम्स इज ॲक्टेड ऑन अ बॉडी ऑफ मास 5 ग्रॅम which is at rest for an interval of 3 seconds, then impulse is. तुम्हाला एकदम सोपा विचारला, इम्पल्स फाईंड करायला जातो. आता इम्पल्सचा जनरल फॉर्म्युला काय असतो, फोर्स मल्टिप्लाय बाय टाइम. फोर्स कितीला आहे 50 टाइम्स आणि ऑप्शन जर बघितले तर न्यूटन इंटू सेकंड मध्ये, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी कन्व्हर्जन करावं लागेल. मग या कन्व्हर्जन मध्ये आपल्याला माहिती आहे की 1 न्यूटन इज इक्वल टू किती असतो 10⁵ डाइन्स. मग या ठिकाणी 1 डाइन इज इक्वल टू किती असणार आहे 1 डाइन इज इक्वल टू 10⁻⁵ न्यूटन आणि या ठिकाणी त्यांनी किती डाइन्स दिले आहे 50 डाइन्स. सो 50 डाइन्स इज इक्वल टू किती असणार आहे 50 इंटू 10⁻⁵ न्यूटन. हे झालं कन्व्हर्जन. आता हे कन्व्हर्जन झालं तर आपल्या इम्पल्सच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करून देऊया. मग फोर्स किती आला 50 इंटू 10⁻⁵ आणि टाइम दिला आहे, टाइम किती आहे 3 सेकंद, बरोबर. मग आता हे 3 सेकंद सबस्टिट्यूट करून देऊया आणि सबस्टिट्यूट करून दिलं तर तुमच्याला आन्सर असणार आहे 1.5 इंटू 10⁻³ न्यूटन इंटू सेकंड. हे आन्सर येतं का सर्वांनी चेक करायचं. सो यू गेट युअर ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर झालं सर्वांना, कन्फर्म. ओके, व्हेरी गुड. यानंतर पुढील प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 7. डाऊटला विचारला गेला बऱ्याच विद्यार्थ्यांनी, त्याचे ऑप्शन दिसत नव्हते असंही तुम्ही सांगितलेलं होतं. सो हिअर इज प्रॉब्लेम नंबर 7. चला घेऊया मग. बघा, 2 weights W1 and W2 are suspended from the ends of a light string passing over a smooth fixed pulley. If pulley is pulled up by an acceleration g, the tension of the string will be. सो तुम्हाला विचारलंय टेन्शन ऑन द स्ट्रिंग किती असेल, काय सांगितलंय. सो हिअर इज अ 1 pulley. After that there is having 2 weights which is attached to the 2 ends of the pulley. ठीक आहे. या ठिकाणी असं असेल. सो सेकंड इज here is second one. ठीक आहे. त्यानंतर याचे वेट्स असतील. सो याला वेट असेल या ठिकाणी W1 आणि W2. सो here is a weight W1, here is a weight डाऊनवर्डला W2 आणि टेन्शन असेल इकडं, here is a tension. ऑब्वियसली इथं ब्लॉक असणार आहे, मग त्याचं काहीतरी मास पण असेल. हे असेल M2, इथंही ब्लॉक असेल, त्याचं मास असणार आहे M1. त्यानंतर ही जी पुली असेल ती वरती अपवर्ड डायरेक्शनला पुल केली विथ एन ॲक्सिलरेशन. हे जे ॲक्सिलरेशन आहे, हे ॲक्सिलरेशन इज इक्वल टू काय आहे जी. मग आपण यासाठी एक टेन्शनचा फॉर्म्युला घेतलाय बघा न्यूटन्स लॉ ऑफ मोशन मध्ये. T इज इक्वल टू, तो फॉर्म्युला सगळ्यांना येतच असेल, 2m1 m2 डिवायडेड बाय असतो m1 प्लस m2 मल्टिप्लाय बाय अपवर्ड इन ॲक्सिलरेशन असेल तर a प्लस जी. हा फॉर्म्युला आपण घेतलाय. ठीक आहे. आता या ठिकाणी जे ॲक्सिलरेशन सांगितलंय त्या ॲक्सिलरेशन इज इक्वल टू किती आहे जी एवढं. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया. तिथे येऊन जातं 2 मल्टिप्लाय म्हणजे आलं 2g आणि 2 मल्टिप्लाय बाय 2 किती आलं 4m1 m2. इथं असणार आहे m1 m2 डिवायडेड बाय m1 प्लस m2 मल्टिप्लाय बाय g असेल. आता मास मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे वेट असेल. सो T इज इक्वल टू m1g म्हणजे किती होऊन जातं 4 इंटू W1 इंटू W2 डिवायडेड बाय असणार आहे W1 प्लस W2.
ओके. सो हा फॉर्म्युला सगळ्यांच्या लक्षात राहिला असेल. तर सिंपल फॉर्म्युला घ्यायचा होता आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्यायचे होते. ऑप्शन येऊन जातो, ऑप्शन ए इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर झालं सर्वांना? हो. तर आता यानंतर पुढील जो प्रॉब्लेम होता तो होता प्रॉब्लेम नंबर 8. सो हिअर इज प्रॉब्लेम नंबर 8. बऱ्याच विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारलेला होता. सो हिअर इज प्रॉब्लेम नंबर 8. समजून घेऊया. The masses of 10 kg and 20 kg respectively are connected by a massless spring as shown in figure. डायग्राम दिली इथे या ठिकाणी. त्यानंतर पुढे सांगितलं अ फोर्स ऑफ 200 न्यूटन ऍक्ट्स ऑन द 20 kg मास. सो 20 kg मास वरती 200 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केलाय. ॲट द इन्स्टंट शोन इन फिगर द 10 kg मास हॅज ॲक्सेलरेशन 12 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा, ज्यावेळेस 200 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय होणार आहे त्यावेळेस 10 kg मास जो असेल तो किती ॲक्सेलरेशन चालला आहे, 12 मीटर पर सेकंडने. आणि तुम्हाला विचारलं व्हॉट इज द ॲक्सेलरेशन ऑफ 20 kg मास. सो एकदम सिंपल आहे बघा. हा जो ब्लॉक असेल हा चालला आहे, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू त्याचा ॲक्सेलरेशन आहे 12 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि याचा ॲक्सेलरेशन तुम्हाला काय करायला लावलं, फाईंड करायला सांगितलं. सो फ्री बॉडी डायग्राम घेऊ. पहिल्यांदा 10 kg ची फ्री बॉडी डायग्राम घेऊया. सो हिअर इज अ 10 kg. यावरती अप्लाय होणारा फोर्स असेल ते म्हणजे टेन्शन स्ट्रिंगमध्ये आणि याचा ॲक्सेलरेशन दिलंय. ते ॲक्सेलरेशन किती आहे, 12 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बॉडीवर अजून कुठले फोर्सेस अप्लाय झाले का, नाही. बॉडीने अप्लाय केलेले फोर्सेस घ्यायचे नाही, तर बॉडीवरती अप्लाय झालेले फोर्सेस घ्यायचे असते. ओके. सो याची डायरेक्शन इकडं असेल. याला पुल करतोय ना. इक्वेशन ऑफ मोशन जर घेतलं तर टी इज इक्वल टू काय असणार आहे, एम मल्टीप्लाय बाय ए. सो टी इज इक्वल टू मास किती आहे 10 आणि ॲक्सेलरेशन किती आहे 12. सो वी गेट टेन्शन 120 न्यूटन एवढं काय असणार आहे, टेन्शन असणार आहे. क्लिअर झालं सर्वांना? ओके. चला आता मग सेकंड बॉडी घेऊया 20 kg ची. 20 kg सेकंड बॉडी घेतली. सो हिअर इज अ 20 kg. त्यानंतर यावरती अप्लाय होणारे फोर्सेस, हा फोर्स पहिला अप्लाय झालाय 200 न्यूटन. त्यानंतर स्प्रिंग याला काहीतरी रिस्टोरिंग फोर्स अप्लाय करणार आहे, ते असेल स्प्रिंग मधलं टेन्शन्स, बरोबर. आणि त्यानंतर याचं ॲक्सेलरेशन आपल्याला काय करायचं आहे, फाईंड करायचं. कसं फाईंड करणार, तर एकदम सोपं आहे बघा. इक्वेशन ऑफ मोशन घेणार 200 मायनस टी इज इक्वल टू एम मल्टीप्लाय बाय ए. सो 200 मायनस टी म्हणजे किती आलं, 120. मास किती आहे 20 मल्टीप्लाय बाय ए. सो हे येऊन जातं, हे किती असेल 80 न्यूटन इज इक्वल टू 20 मल्टीप्लाय बाय ए. सो वी गेट acceleration 80 divided by 20. 0 and 0 गेट कॅन्सल. 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं काय असणार आहे, ॲक्सेलरेशन असेल. मग एवढं ॲक्सेलरेशन म्हणजे ऑप्शन कुठला आहे, युअर ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर झालं सर्वांना? त्यानंतर पुढील जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम घेतोय बघा. सो नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर, दिस इज 9, दिस इज 10. सो यू आर हॅव्हिंग दी डाऊट क्वेश्चन नंबर 10. आता तुम्हाला जो डाऊट आहे तो आहे क्वेश्चन नंबर 10 मध्ये. चला मग समजून घेऊया. क्वेश्चन नंबर 10 चा रेफरन्स आहे क्वेश्चन नंबर 9. सो हिअर इज अ क्वेश्चन नंबर 10. इन द अबव इक्वेशन द ॲक्सेलरेशन ऑफ मास एम इज. बघा रे, वरील जो डायग्राम दिली आहेत या क्वेश्चन नुसार, त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं ॲक्सेलरेशन ऑफ मास स्मॉल एम किती असेल, म्हणजे हे स्मॉल एम म्हणजे कोणचा ब्लॉक, हा एवढा ब्लॉक. आणि यावरती तुम्हाला काय विचारलं, ॲक्सेलरेशन. इक्वेशन ऑफ मोशन टाकूया. स्मॉल एम अप्लाय होणारा फोर्स एफ, इकडं असणार आहे टेन्शन टी आणि नंतर याच्यावरती असेल ॲक्सेलरेशन ए. सो इक्वेशन ऑफ मोशन एफ मायनस टी इज इक्वल टू एम मल्टीप्लाय बाय ए. सो यू गेट द ॲक्सेलरेशन एफ मायनस टी अपॉन एम. एवढं काय असणार आहे, ॲक्सेलरेशन असेल. ऑप्शन कोणचा येऊन जातो, सो यू गेट दी ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर झालं? ओके, व्हेरी गुड. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 11 नंबर डाऊटला होता. सो हिअर इज अ प्रॉब्लेम नंबर 11. हा डाऊटला आहे तो सोडून घेऊया. 3 वेट ए बी अँड सी आर कनेक्टेड बाय अ स्ट्रिंग ॲज शोन इन फिगर. डायग्राम दिलेले आहे. 3 वेट्स ए बी आणि सी कनेक्ट केले. त्याच्यानंतर ए चं वेट आहे 3 kg, बी चं वेट आहे 1 kg, सी चं वेट आहे 5 kg. द सिस्टीम moves over a frictionless pulley. The tension in the string connecting A and B is where G is acceleration due to gravity. तुम्हाला विचारलं A आणि B मध्ये टेन्शन किती असेल.
ए आणि बी मध्ये टेन्शन किती असेल. मग याचं इक्वेशन ऑफ मोशन सॉल्व्ह करतो आपण. या टाईपचे इक्वेशन ऑफ मोशन असतं 2 मल्टिप्लाय बाय एम बी एम सी डिवायडेड बाय मास ऑफ ए प्लस मास ऑफ बी आणि प्लस असणार आहे मास ऑफ सी मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया. 2 मल्टिप्लाय बाय मास ऑफ बी किती आहे 1 मल्टिप्लाय बाय मास ऑफ सी किती आहे 5. त्यानंतर पुढे असणार आहे मास ऑफ ए, तो येऊन जातो 1 प्लस 3 प्लस 5. सो हे किती असेल मल्टिप्लाय बाय जी. सो वी गेट 10 डिवायडेड बाय 9. ठीक आहे, 10 डिवायडेड बाय असणार आहे 9g. एवढं काय असणार आहे टेन्शन असणार आहे. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, हा घेतलाय आपण बऱ्याच वेळेस. ओके, सो यू गेट दी ऑप्शन युअर डी इज युअर करेक्ट आन्सर. होप सो सगळ्यांना हा व्यवस्थित प्रॉब्लेम समजला असेलच. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम होता, सो दिस इज द 11. नेक्स्ट हियर इज अ 12, हियर इज 13, हियर इज 14 आणि नंतर पुढील प्रॉब्लेम जो होता तो होता प्रॉब्लेम नंबर 15. प्रॉब्लेम नंबर 15 हा डाऊटला विचारला गेला. सो हियर इज अ प्रॉब्लेम नंबर 15. चला मग आता प्रॉब्लेम नंबर 15 काय आहे तो समजून घेऊया. सो प्रॉब्लेम इज ब्लॉक ए weighing 100 kg rests on a block B and is tied with a horizontal string to the wall at C. Block B weight 200 kg. The coefficient of friction between A and B is 0.25 and B and the surface is 1/B. The horizontal force necessary to move the block B should be used. B is equal to 10 meters per second. बघा प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे. तुम्हाला विचारलं जो हॉरिझॉन्टल फोर्स आहे त्याला तुम्ही P म्हणताय, हा हॉरिझॉन्टल फोर्स किती त्यावरती आपल्याला अप्लाय करावा लागणार आहे. पहिल्यांदा चला 1 बाय 1 इथं समजून घेऊया. प्रॉब्लेम आहे तुम्हाला असं दिलंय बघा की ब्लॉक ए आहे, ब्लॉक बी आहे आणि ब्लॉक ए आणि ब्लॉक बी मध्ये ब्लॉक ए अँड ब्लॉक बी देयर इज हॅव्हिंग ॲक्सिलरेशन नाही, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे ए आणि बी मध्ये. सो ए आणि बी मध्ये कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असणार आहे, त्याला म्हणतो मी म्यू ऑफ ए बी. याची व्हॅल्यू दिलेली आहे या प्रॉब्लेम मध्ये 0.25. सो इथं असणार आहे 0.25. त्यानंतर फ्रिक्शन असणार आहे बी आणि सी सरफेस मध्ये. सो बी आणि सरफेस मध्ये जे फ्रिक्शन असेल त्या फ्रिक्शनची व्हॅल्यू दिलेली आहे, त्याला म्हणतो मी 1/3 एवढी. मग तुम्हाला विचारलं नेसेसरी फोर्स किती अप्लाय करावा लागणार आहे. ऑब्विसली किती फोर्स अप्लाय करावा लागणार आहे, तर ह्या दोघांच्या ॲडिशन पेक्षा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनच्या ॲडिशन पेक्षा ऑब्विसली तो काय पाहिजे जास्त पाहिजे. म्हणजे P इज इक्वल टू फोर्स बिटवीन सरफेस ए बी और ब्लॉक ए बी प्लस फोर्स बिटवीन ब्लॉक बी अँड सरफेस. या दोघांच्या ॲडिशन पेक्षा तो फोर्स काय असेल इक्वल असेल किंवा जास्त असेल तरच ते ब्लॉक हे मूव्ह होऊ शकतात. ठीक आहे, त्यांनी फक्त काय विचारलंय कोणता ब्लॉक मूव्ह करायचा आहे, ब्लॉक बी मूव्ह करायचा आहे. म्हणजे F इज इक्वल टू फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स मधला फॉर्म्युला माहिती नाही, F इज इक्वल टू म्यू मल्टिप्लाय बाय एन असतो. सो इथं असणार आहे फोर्स तो असेल F इज इक्वल टू म्यू मल्टिप्लाय बाय एन. एन म्हणजे काय असतो M मल्टिप्लाय बाय जी असेल. आता ब्लॉक ए साठीचं मास कुठं आलं डाऊनवर्डला, मास ऑफ ए मल्टिप्लाय बाय जी आणि त्यावरती आपल्याला फोर्स काय असणार आहे एन एवढा. दॅट मीन्स दिस एन ऑन ए इज इक्वल टू किती असणार आहे एम ए मल्टिप्लाय बाय जी. आता ब्लॉक बी साठी घेऊया. ब्लॉक बी साठी नॉर्मल रिएक्शन फोर्स ऑब्विसली ए आणि बी ची काय होणार आहे ॲडिशन होणार आहे, बरोबर आहे. आणि त्यानंतर त्याचं काय असेल नॉर्मल रिएक्शन असेल. एम बी इज इक्वल टू असणार आहे एम ए प्लस एम बी मल्टिप्लाय बाय काय असेल जी असेल. चला आता दोन्ही व्हॅल्यू भेटल्या. सो इथे येऊन जाणार म्यू ऑफ ए बी मल्टिप्लाय बाय एन ए प्लस म्यू ऑफ बी टू सरफेस मल्टिप्लाय बाय काय असणार आहे एन बी. व्हॅल्यू टाकून देऊया. सो P इज इक्वल टू म्यू ऑफ ए बी दिलाय तुम्हाला किती येतो 0.25 मल्टिप्लाय बाय मास ऑफ ए, बरोबर. मास ऑफ ए मल्टिप्लाय बाय जी. मास ऑफ ए किती दिलाय 100 kg दिला. सो ते येऊन जातं 100 मल्टिप्लाय बाय जी म्हणजे किती असेल 10 असेल. आणि म्यू ऑफ बी एस म्हणजे 1/3
त्यानंतर इथं असणार आहे 100 प्लस 200 मल्टिप्लाय बाय काय असेल जी असेल आणि जी ची व्हॅल्यू ऑब्विसली आहे 10 बरोबर. आणि हे सगळं सॉल्व करा ते येऊन जातं 1250 न्यूटन एवढं हे असेल तुमच्यावाला ॲक्च्युअल आन्सर. सो यू गेट दी ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. ओके व्हेरी गुड. आता यानंतर जो पुढील प्रॉब्लेम आहे तो आहे प्रॉब्लेम नंबर 16. सो हा आहे प्रॉब्लेम नंबर 16. बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम नंबर 16 हा डाऊटला विचारला गेला. सो काय तो प्रॉब्लेम नंबर समजून घेऊया. सो हिअर इज द प्रॉब्लेम नंबर 16. A rough vertical board has acceleration a so that a 2 kg block presenting against it does not fall. The coefficient of friction between the block and the board should be. तुम्हाला विचारलंय coefficient of friction between block and board किती असेल. पहिल्यांदा याची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करून घेऊ. याची फ्री बॉडी डायग्राम जर ड्रॉ करायला घेतली त्याचा वेट कुठं असणार आहे डाऊनवर्डला. ते काय असणार आहे m मल्टिप्लाय बाय g. त्यानंतर यावरती एक फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होणार आहे तो असेल एफ ऑफ एस एवढा. त्यानंतर हा सरफेस या ठिकाणी आहे तर हा काय करणार आहे या ठिकाणी नॉर्मल रिॲक्शन प्रोड्यूस करेल आणि याचं ॲक्सिलरेशन कुठं असणार आहे याचे एक्झॅक्टली अपोजिट इन डायरेक्शन. क्लिअर झालं. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल ज्या वेळेस बघा त्यांनी काय सांगितलं रफ वर्टिकल बोर्ड आहे त्याचं ॲक्सिलरेशन ए आहे 2 kgचा ब्लॉक प्रेसिंग अगेन्स्ट इज डज नॉट फॉल. मग आता हा ब्लॉक जर इथं खाली येऊन द्यायचा नसेल तर फ्रिक्शनल फोर्स बघा त्यांनी काय सांगितलं डज नॉट फॉल. दॅट मीन्स फ्रिक्शनल फोर्स इज मस्ट बी ग्रेटर दॅन वेट ऑफ द बॉडी. आणि फ्रिक्शनल फोर्स काय असतो म्यू मल्टिप्लाय बाय एन इज ऑल्सो ग्रेटर दॅन एम मल्टिप्लाय बाय जी. त्यानंतर डी सी एन इज इक्वल टू किती आहे एम मल्टिप्लाय बाय ए. म्हणजेच म्यू इज इक्वल टू एम मल्टिप्लाय बाय ए इज ग्रेटर दॅन एम मल्टिप्लाय बाय जी. मास अँड मास गेट कॅन्सल आणि तुम्हाला विचारलं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन जी अपॉन ए. दिस इज युअर आन्सर. असा ऑप्शन कुठला आहे इथं ऑप्शन ए इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर झालं सर्वांना. खूप सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेलच. त्यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे सो जो डाऊटला आहे तो घेऊया. दिस इज 17. नेक्स्ट आहे दिस इज 18 अँड दिस इज प्रॉब्लेम नंबर 19. सो पुढील जो प्रॉब्लेम आहे तो आहे प्रॉब्लेम नंबर 19 डाऊटला विचारला गेलाय. प्रॉब्लेम नंबर 19 काय ते समजून घेऊया बघा. So here is a lift is moving downward with an acceleration equal to acceleration due to gravity. बघा त्यांनी सांगितलंय लिफ्ट डाऊनवर्डला चाललेली आहे सो ही एक लिफ्ट असेल. ऑब्विसली लिफ्ट मध्ये हा एक पर्सन असणार आहे आणि ती लिफ्ट चालली आहे डाऊनवर्डला इज इक्वल टू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पुढे काय सांगितलं ते समजून घेऊया. अ बॉडी ऑफ मास m कॅपिटल M is kept on the floor of the lift is pulled horizontally. If the coefficient of friction is mu, then frictional resistance offered by the body is बघा रे. तर या ठिकाणी एक पर्सन नसेल तर एक बॉडी असणार आहे त्याला आपण ब्लॉक म्हणूया. सो हिअर इज अ वन ब्लॉक. असा एक ब्लॉक असेल त्याला आपण हॉरिझॉन्टली पुल करतोय आणि तुम्हाला विचारलंय फ्रिक्शनल रेजिस्टन्स किती असेल. याचा वेट असणार आहे डाऊनवर्डला त्यानंतर याचा नॉर्मल रिॲक्शन असणार आहे अपवर्डला. मग कसं सॉल्व करणार सिंपल फ्री बॉडी डायग्राम आणि इक्वेशन ऑफ मोशन अप्लाय करायचं. मग कसं येऊन जातं बघा एम जी बरोबर मायनस एन इज इक्वल टू किती असणार आहे एम मल्टिप्लाय बाय ए. म्हणजेच एन इज इक्वल टू असणार आहे एम ए मायनस एम जी. सो वी गेट एन इज इक्वल टू असेल एम जी मायनस एम ए. नेक्स्ट एम जर कॉमन घेतला तर तो येऊन जातो जी मायनस ए एवढा. आणि इक्वेशन घेतलं वेन लिफ्ट इज मुव्हिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन. आता ॲक्सिलरेशन जे दिलंय ते ॲक्सिलरेशन इज इक्वल टू काय आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजेच नॉर्मल रिॲक्शन किती आला 0. नॉर्मल रिॲक्शन जर 0 आला तर फ्रिक्शनल रेजिस्टन्स त्या बॉडीला किती अप्लाय होणार आहे 0 एवढं. ओके सो यू गेट युअर 19 नंबर प्रॉब्लेम्स. ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे चला आता पुढील प्रॉब्लेम सॉल्व करूया. So here is a problem number 20. Here is a problem number 21 आणि विद्यार्थ्यांनी 21 नंबरचा प्रॉब्लेम डाऊटला विचारलाय. चला सॉल्व करूया. So here is the problem number 21. A body of mass 2 kg is moving on the ground comes to rest after some time.
The coefficient of kinetic friction between the body and the ground is 0.2. The retardation in the body is, तुम्हाला विचारलंय retardation in the body किती असेल आणि काय दिलंय coefficient of kinetic friction ते दिलेलं आहे 0.2 आणि रिटार्डेशन म्हणजे ॲक्सिलरेशन किती असेल. मग कसं सॉल्व करणार. सगळ्यांना माहिती आहे F इज इक्वल टू किती असतो म्यू के मल्टिप्लाय बाय एन म्हणजेच F इज इक्वल टू येऊन जाणार आहे कायनेटिक फ्रिक्शन मल्टिप्लाय बाय एम मल्टिप्लाय बाय किती असेल जी असेल. बरोबर आहे. किंवा या ठिकाणी आपण घेऊया जीच्या ऐवजी काय घेणार ॲक्सिलरेशन घेणार. ओके. मग आता ॲक्सिलरेशन किती येऊन जातं F अपॉन म्यू के मल्टिप्लाय बाय काय असेल एम म्हणजेच फोर्स किती दिलाय फोर्स दिलाय तुम्हाला फोर्स नाही दिला पण प्रॉब्लेम मध्ये काय दिलाय ते समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल हियर इज अ बॉडी विच इज मास 2 kg is moving in the ground. ओके आणि कायनेटिक फ्रिक्शन दिलाय 0.2. सो याचं वेट असणार आहे डाऊनवर्डला mg आणि इथं असणार आहे नॉर्मल रिएक्शन आणि हा अप्लाइड फोर्स असेल तो किती असणार आहे m मल्टिप्लाय बाय a एवढा. सो या ठिकाणी n इज इक्वल टू किती असणार आहे m मल्टिप्लाय बाय g. सो इथं थोडंसं करेक्शन असेल. चला आता काय येतं सांगा. सो फोर्स आहे m मल्टिप्लाय बाय a इज इक्वल टू म्यू k मल्टिप्लाय बाय m मल्टिप्लाय बाय g. मास अँड मास गेट कॅन्सल. ॲक्सिलरेशन इज u k मल्टिप्लाय बाय g आणि म्यू ची व्हॅल्यू माहिती तुम्हाला किती आहे 0.2 मल्टिप्लाय बाय किती घ्यायचं 9.8 आणि 0.2 मल्टिप्लाय बाय 9.8 जर केलं तर ते तुमच्याला आन्सर येऊन जातं 1.96 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज युअर आन्सर. ओके. त्यानंतर पुढील जो प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 23. सो 23 हा डाऊटला विचारला गेला. चला मग तो समजून घेऊया. प्रॉब्लेम नंबर 23. A block of mass 5 kg lies on a rough horizontal table. A force of 19.6 Newton is enough to keep the body sliding at uniform velocity आणि विचारलं the coefficient of sliding friction is. सो प्रॉब्लेम मध्ये काय केलंय फॉर एक्झाम्पल हा एक ब्लॉक असेल हा एका सरफेस वरती प्लेस केलेला आहे. मास आहे 5 kg. सो डाऊनवर्डला असणार आहे 5 मल्टिप्लाय बाय 9.8 आणि इथं असणार आहे नॉर्मल रिॲक्शन. त्यानंतर यावरती जो फोर्स अप्लाय केला आहे तो फोर्स आहे 19.6 न्यूटन एवढा आणि तुम्हाला विचारलं फ्रिक्शनल फोर्स किती असेल. ओके. मग आता कसं फाइंड करणार कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स. सो सिंपल इक्वेशन ऑफ मोशन घेऊया. म्हणजेच इक्वेशन ऑफ मोशन येऊन जातं F इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स असेल म्हणजेच F इज इक्वल टू असणार आहे स्लाइडिंग फ्रिक्शन म्यू मल्टिप्लाय बाय काय असणार आहे n व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया. सो म्यू मल्टिप्लाय बाय m मल्टिप्लाय बाय g. सो F इज इक्वल टू म्यूची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. मास दिलेला आहे 5 आणि इथं असणार आहे 9.8 आणि हा फोर्स जो अप्लाय केला आहे तो आहे 19.6 डिवाइडेड बाय असणार आहे 5 मल्टिप्लाय बाय 9.8 इज इक्वल टू असणार आहे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि हे जर सॉल्व केलं तर त्या कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू येऊन जाते 0.4. ओके. जमेल आता हे सर्वांना सॉल्व करायला. तसं युनिट येणार नाही फोर्स डिवाइडेड बाय फोर्स. त्यानंतर पुढील जो प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 24 हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारलेला होता. सो हियर इज अ प्रॉब्लेम नंबर 24. अ मोटर कार हॅज अ विड्थ 1.1 मीटर बिटवीन द व्हील्स. Its center of gravity is 0.62 meter above the ground and the coefficient of friction between the wheels and the road is 0.8. What is the maximum possible speed if the center of gravity inscribes a circle of radius 15 meter? सो या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सांगितलं आहे फॉर एक्झाम्पल ही जर अशी एक व्हेइकल असेल बरोबर आहे ठीक आहे एक व्हेइकल आहे. त्यानंतर दिस इज द व्हील्स फ्रंट व्ह्यू आहे हा व्हेइकलचा. आता त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असणार आहे. सो हियर इज द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे घेतलंय आपण. हियर इज द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ दॅट व्हील आणि तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी दिलेला आहे 0.62 मीटर बरोबर आहे. त्यानंतर मोटर कार हॅज अ विड्थ 0.
ही दोघांमधली विड्थ दिलेली आहे दोन व्हील्स मध्ये. ओके. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द व्हील्स अँड द रोड. कोएफिशियंट बघा हा एक रोड जर असेल ना तर फ्रिक्शन बिटवीन द रोड्स अँड द व्हील्स इज 0. दिलाय आहे 8 आणि तुम्हाला विचारलंय ज्यावेळेस ही व्हेकल टर्न घेणार आहे रेडियस दिलेली आहे त्या सर्क्युलर ट्रॅकची. ती रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक आहे 15 मीटर. त्यावेळेस मॅक्झिमम पॉसिबल स्पीड तुम्हाला फाईंड करायला सांगितलं आणि मी घेतलाय हा प्रॉब्लेम. ही कन्सेप्ट घेतलेली आहे की मॅक्झिमम पॉसिबल स्पीड किती असतं v इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी एवढं. सो मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया. म्यू व्हॅल्यू किती आहे 0.8, रेडियस किती आहे 15 आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे 9.8 आणि या सर्व व्हॅल्यू जर आपण टाकल्या तर आपला आन्सर येऊन जातं 10.84. सो 24चा आन्सर येऊन जातं सी 10.84. सो अशा प्रकारे आजचे प्रॉब्लेम्स तुम्हाला व्यवस्थित समजले असतील असं कन्सिडर करतो. कारण पेपर खूप इझी होता त्यामुळे डाऊट कोणाला नसतील. ओके. सो याच्या व्यतिरिक्त जर अजून काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की पाठवू शकता. थँक्यू.